नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ट्रेडर कन्सेप्टमध्ये. तर 26 डिसेंबरला मार्केट कशा प्रकारे वर्क करू शकतं याबद्दल आपण आज ॲनालिसिस करणार आहोत. तर 26 डिसेंबर म्हणजे उद्या मार्केटमध्ये निफ्टीची मंथली एक्सपायरी होणार आहे आणि जे पॅटर्न फॉर्म झालेले आहे मार्केटमध्ये, राईट, तर हे खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळं उद्याचं जे मार्केट आहे हे ट्रेंडिंग असण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. तुम्ही तर बघू शकता ही 20 डिसेंबरला कॅन्डल बनलेली मोठी, राईट. त्यानंतरला 23 डिसेंबरला ही जी एक कॅन्डल बनली आणि नंतरला काल म्हणजे ती बनली 24 डिसेंबरला. ठीक आहे. सो यामध्ये तुम्ही जर बघितलं तर एक मोठी कॅन्डल, त्याच्यानंतर एक छोटी त्यात बेबी कॅन्डल आणि पुन्हा एक बेबी कॅन्डल. म्हणजे याचा अर्थ काय, की यामध्ये ह्या कॅन्डलचा हाय आणि लो, नंतरला याच्या प्रिव्हियस डेचा हाय आणि लो, आणि नंतर कालचं मार्केटचा प्रिव्हियस डे हाय आणि लो, हे एवढ्या टाईट रेंजमध्ये काम करतंय. याचं एकच साईन असतं की उद्याच्या मंथली एक्सपायरीमध्ये मार्केट कुठंतरी चांगल्या प्रकारे वर्क करणार. ठीक आहे. तर हे छोटे पॉईंट तुम्हाला असे लक्षात यायला पाहिजे. हे आपण डेली टाइम फ्रेमवर बघतोय. 15 मिनिटवर तुम्ही बघितलं तर मार्केटमध्ये काय एक पुलबॅक आला, राईट. तर हा जो पुलबॅक आहे हा इथपर्यंत सस्टेन झाल्यानंतरला खालीपर्यंत आला, राईट. आता मार्केटने जर हा स्विंग जर ब्रेक केला खालच्या साईडला, राईट, तर चांगल्या प्रकारे काय होऊ शकतं, मोमेंटम मार्केटमध्ये एक्सपेक्ट करू शकतो आपण. ठीक आहे ना. तर हा आहे 23,268, राईट. हा एक पहिला स्विंग आहे. दुसरा स्विंग जो की 23,538, राईट. सो ह्या पद्धतीमध्ये हे जे दोन स्विंग आहे हे मार्केटमध्ये चांगली मार्केटची एक दिशा आपल्याला काय करू शकता, ठरवू शकता, राईट. सो तर तुम्ही बघू शकता की यामध्ये हा जो आहे हा डाऊन साईडला काय करतोय, याला एक ट्रेंड लाईन येते, राईट. त्या पद्धतीमध्ये एका चॅनलमध्ये काय करतं, हे वर्क करतंय. ओके. सो हे जर चॅनल ब्रेक केलं तर त्यामध्ये चांगल्या प्रकारे काय करू शकतो, मोमेंटम येऊ शकतो. आणि महत्वाचं एक असं की काल जर तुम्ही बघितलं तर निफ्टीची जी एक्सपायरी झाली ती एकदम साईडवेज झाली. आलं लक्षात. तर साईडवेज झालेली म्हणजे याच्यामध्ये पण काय झालंय, एक ट्रँग्युलर पॅटर्न काय झालाय, फॉर्म झालेला आहे, बरोबर. सो हा सुद्धा काय करू शकतो की हा वरच्या साईडला किंवा खालच्या साईडला वर्कआउट करू शकतो, बरोबर. तर हे दोन्ही स्विंग काय महत्वाचे, हे ज्यांनी ऑप्शन सेलरनी काय केले, हे दोन्ही स्विंग काय केले, सेल करून ठेवले. त्यामुळं मार्केटमध्ये हे जे साईडवेजनेस आहे हा जास्त राहील, राईट. पण जर का हे जर स्विंग ब्रेक केले तर मार्केटमध्ये चांगलं काय होऊ शकतं, मोमेंटम येण्याचा चान्स हा उद्याच्या मार्केटमध्ये आहे. ठीक आहे. तर उद्या बँक निफ्टीची आपली मंथली एक्सपायरी होणार आहे. तर मार्केट ट्रेंडिंग राहण्याचे खूप जास्त चान्सेस आहे. तर मी त्यासाठी काही लेवल्स प्रोव्हाइड करतो, त्या लेवल्स तुम्ही मार्कआउट करून घ्या. तर यामध्ये बघा, कालचा आपला हाय आणि लो जो आहे त्याच्या आपण दोन लेवल मार्क केलं ब्लॅक कलरनी. नंतरला त्याच्या आधीच्या दिवसाला म्हणजेच 24ला त्याचा आपण हाय आणि लो मार्क करून घेऊ. खूप जवळपास आहे. ठीक आहे. हाय तर जवळ जवळच आहे. ठीक आहे. त्यानंतरला 20 डिसेंबर, राईट. 20 डिसेंबरला आपण रेडने मार्कआउट करू जेणेकरून आपल्याला हे कलर कॉम्बिनेशन समजून येईल. ठीक आहे. सो ह्या एवढ्या ज्या लेवल्स आहे, राईट, ह्या लेवल्स प्रॉपरली तुमच्या चार्टवर मार्कआउट करा. एक तर अप साईड नाही तर डाऊन साईड, राईट. ज्या साईडला हे तुटेल त्या साईडला चांगलं मोमेंटम येण्याचा चान्स असेल. ठीक आहे. आणि ही मंथली एक्सपायरी थोडी स्पेशल असणार आहे कारण यामध्ये इनसाइड कॅन्डल, दोन इनसाइड कॅन्डल बनलेला आहे. त्याच्यामुळे टाईट रेंज आहे. मार्केट जर गॅप अप आणि गॅप डाऊन जर झालं तर हा मोमेंटम चालल्या जाईल आपल्या हातातून, आपल्याला ट्रेड करता येणार नाही. पण जर इन केस जर फ्लॅट ओपन झालं आणि मग जर ट्रेड दिला तर चांगल्या प्रकारे प्रॉफिट मिळण्याचा ऑप्शन बायरला हा चान्स आहे. ठीक आहे. सो बिग मुवमेंट येण्याचा चान्स आहे. त्यामुळं उद्याचं मार्केट मिस करू नका, ऑप्शन बायर स्पेशल करू. ठीक आहे. सो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की आपल्या मित्रांना शेअर करा, राईट. त्यांना देखील ही माहिती मिळू द्या. थँक्यू.